मुस्लिम महापौर पदावर बसल्यामुळे परभणी जिल्ह्याचं वातावरण हे पूर्णतः ढवळून निघालं आहे। राज्यभरातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले जात आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे सर आहेत। काय सांगाल सर, नेमकं परभणी जिल्ह्यामध्ये जे टीकाची झोड उठली आहे? ज्या परभणी जिल्ह्याने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला या जिल्ह्यातून मान्यता मिळाली, धनुष्यबाण चिन्हाला पण मान्यता मिळाली। हिंदुत्वाच्या नावावर या जिल्ह्याने शिवसेनेला 35 वर्षापासून आमदार खासदार दिले। त्या हिंदुत्वाला विचाराला सोडून जनाब उद्धवजी ठाकरे साहेब, जनाब खासदार बंडू जाधव साहेब आणि जनाब डॉक्टर राहुल पाटील साहेबांनी काल सिद्ध केलं की आम्हाला हिंदुत्वाची कुठलीही मताची गरज नाही। आता आम्हाला फक्त मुस्लिम समाजाचेच मतदान पाहिजे। काल त्यांनी निवड केली। एकेकाळी हेच म्हणत होते खान पाहिजे का बाण पाहिजे। आज यांच्या वागण्यावरून आपल्याला कळलं आता यांना खान पाहिजे, यांना आता हिंदुत्वाच्या मताची गरज नाही। खासदार संजय जाधव हे भाजपाला अफजल खानाची औलाद म्हणाले, कसं पाहता याकडे? खासदार बंडू जाधव साहेब काय म्हणतील? महाराष्ट्राने एक संजय राऊत पाहितला होता, दुसरा संजय राऊत खासदार बंडू जाधव साहेबाच्या रूपानं परभणीमध्ये उठसूट काहीतरी भारतीय जनता पार्टीवर बोलायचं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर बोलायचं। ज्या जनतेने तुम्हाला 10 वर्ष आमदार, 11 वर्षापासून खासदार केले, विकासावर बोला। परभणी जिल्ह्याच्या इतिहासात ज्या मायबाप जनतेने तुम्हाला आमदार खासदार केलं, शिवसेनेला मान्यता दिली, आज त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक शिवसैनिक महापौर करण्याची वेळ आली होती, पण एका शिवसैनिकाला महापौर न करता जनाब खासदार संजय जाधव साहेबांनी कोणाला महापौर केलं आपण पाहितलं। त्यामुळं आता यांना कुठली नैतिकता राहिली हो मतदान मागायची? यांना हिंदुत्वाच्या मताची काही घेणं देणं नाही। इथून पुढे उद्धव सेनेला हिंदुत्व मतदान अजिबात करणार नाही। या ठिकाणी नवनिर्वाचित महापौर म्हणालेत खान बाण हे सोडा, आता विकासाच्या मुद्द्यावर बोला। भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचं राजकारण केले हो। सबका साथ सबका विकास। देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी विकासाचं राजकारण केलं। ज्या सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या स्कीम आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहेत। याच्यात मुस्लिम बांधवाला सुद्धा सर्व स्कीम लागू केलेल्या आहेत। फक्त मुस्लिम समाज बांधव का भाजपला मतदान करीत नाही? आणि जे लोक एकेकाळी खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणत होते, भारतीय जनता पार्टी कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही। तसं असलं असतं तर मला सांगा, देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती केलं नसतं भारतीय जनता पार्टीनं। भारतीय जनता पार्टी कोणाच्या विरोधात आहे? जे भारतात राहतात, भारताचं खातात पण गुणगान पाकिस्तानचं गातात, त्याच्या विरोधात 100% भारतीय जनता पार्टी आहे। या ठिकाणी मुस्लिम महापौर केला म्हणून तुम्ही हे आगपाखड केली जात आहे, मात्र भाजपाचे 12 नगरसेवक मुस्लिम आहेत आणि मेघना दीदींनी पाथरी आपल्या जिंतूरचा उपमहापौर हा मुस्लिम केलेला आहे, याबद्दलही टीकास्त्र सोडलं जात आहे। मुस्लिम महापौर केल्यामुळं आमच्या ठिकाण आहेत हो। जे लोक एकेकाळी खान पाहिजे का बाण पाहिजे, जे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये म्हणू लागले, कोण सुरुवात केली? यांनी सुरुवात केली, कोण महापौर करायला पाहिजे। आणि आज का तुम्हाला वेळ आली, ज्या हिंदुत्वाने या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला धनुष्यबाणाची चिन्हाला मान्यता मिळाली, पक्षाला मान्यता जर कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळाली असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण हिंदुत्व समाजाच्या लोकांनी यांना मतदान केलं होतं। हिंदुत्वाच्या नावावर ओळखली जाणारी शिवसेना आज कुठेतरी यांचं हिंदुत्व संपलेलं आहे। वरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब बघत असतील तर म्हणत असतील काय चाललंय, मी कुठली शिवसेना तयार केली ती? यांच्या कंटाळूनपणा वागण्यापायीच जे उद्धव ठाकरे खासदार आमदार मंत्र्याला भेटत नव्हते, ते उद्धव ठाकरे आज शाखा प्रमुखाला भेटायलेत। त्यांच्या वागण्यापायीच एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सोडून ओरिजिनल शिवसेना स्थापन केली। शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय असंही या ठिकाणी सुरेश भुमरे म्हणाले आहेत। कॅमेरामन बालाजीसह रमेश महामुने, जय महाराष्ट्र, परभणी।